आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युतीने विजय मिळवला। 52 जागांवर विजय मिळवत भाजप राष्ट्रवादीच्या युतीने पालिकेवर झेंडा फडकवला। यामध्ये सगळ्यात तरुण नगरसेवक म्हणून भाजपचे सुजय मोहिते विजयी झाले। सुजय मोहिते यांच्याशी प्रभागाच्या विकासाबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। सुजय, आपली सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे। या निवडणुकीमध्ये कशी रणनीती ठरलेली होती, कशी आव्हानं तुम्ही सगळे पेललेली आहेत? नमस्कार। सर्वप्रथम ह्या निवडणुकीमध्ये मला माझे वरिष्ठ संग्रामभाई जगताप साहेबांनी सुद्धा विखे पाटील साहेबांनी सांगितलं होतं मी गेले 7 वर्ष झाले प्रभाग क्रमांक 16 मध्ये तयारी करत होतो। गेल्या काही दिवसांमध्ये मला त्यांनी सांगितलं की तुला प्रभाग क्रमांक 15 मध्ये निवडणूक करायची, कारण प्रभाग रचनेमध्ये आमच्या प्रभागातील बराचसा भाग तो प्रभाग क्रमांक 15 मध्ये जोडला गेला होता आणि अचानक ह्या निवडणुकीला प्रभाग क्रमांक 15 मधून सामोरे जावं लागले, तरी देखील सर्व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। त्यामुळं आणि ही निवडणूक सर्व मतदार माता भगिनी आणि सर्व मायबाप जनतेने हाताशी घेतल्यामुळं नक्कीच या सर्व आव्हानांना सामोरे जात या निवडणुकीत एक घवघवीत असं यश मिळवण्यात आम्ही सर्व म्हणजे हा विजय सर्व जनतेचा होता। यामध्ये निवडणुकीमध्ये समोर जे आहे ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, त्यांचं देखील मोठं आव्हान होतं। 4 ते 5 टर्म ते नगरसेवक राहिलेले आहे, त्यांचं देखील मोठं आव्हान होतं। कसं ते पेललं? आता वरिष्ठांनी जेव्हा आपल्याला सांगितलं की तुला इथे उमेदवारी करायची, त्यांच्या पुढे आपण काही जाऊ शकत नाही आणि आपल्या पार्टीची एक हे कार्यपद्धती आहे। पार्टीने सांगितलंय तुला इथे तिकीट द्यायचंय, समोर आव्हान कोण आहे काय मी ते बघितलं नाही। आमदार साहेबांनी सुजयदांनी सांगितलं सुजय तुला इथे उमेदवारी करायची, तिथेच मी या उमेदवारीला सामोरे जाण्यासाठी तयारी पूर्ण केली। त्याचप्रमाणे सर्व माझे सहकारी जे होते पूर्ण माझ्यासोबत पाठीशी खांद्याला खांदा देऊन शेवटपर्यंत उभे होते। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र।